आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या श्री कीर्तन YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि बरं का मंडळी, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बरं का। रामकृष्ण हरी मंडळी। गावच्या बाबाला कीर्तनाच्या आधी व्हेंटिलेटरवर माईचान श्वास थांबला होता विठ्ठला। काय म्हणतात जनाबाई महाराज? खंडेराया तुझ करीते नवसू मरुदे रे सासू खंडेराया, सासू मेल्यावरी तुटेला सरा मरुदे सासरा खंडेराया। प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तन निरूपणाकरिता जो अभंग निवडलेला आहे तो महान भगवत भक्त, अख्ख्या जगतामध्ये ज्यांची ख्याती आहे अशा आपल्याच गंगाखेडच्या असणाऱ्या श्री संत जनाबाई महाराज, त्यांचा 5 चरणाचा कूट प्रकरणातील अभंग आहे। या अभंगामध्ये जनाबाई महाराज खंडेरायाकडे जाऊन आपल्या अंतकरणातली काही इच्छा व्यक्त करतात, एक नवस करतात आणि नवस करताना म्हणतात, खंडेराया घरातली सासू सासरा ननंद आणि राहिलेले सगळे मरुदेन मला एकटीला ठेव विठ्ठला विठ्ठला। परिहार म्हणतात, भगवान पांडुरंग परमात्म्याच्या असीमानुग्रहातून साधू संतांच्या कृपेनं आणि सर्व गावकरी मंडळीच्या श्रमदानातून द्रव्यदानातून अन्नदानातून चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाचं आजच्या 6व्या दिवसाचं पुष्प माझ्यासारख्या आजाणत्या आणि निम्न अभ्यासी बालकाच्या वाट्याला आलेला आहे। तर त्याच्यामध्ये लहान तोंडी मोठा घास म्हणून कूट प्रकरण निवडण्याची हिंमत दाखवली, कारण चुकलं तरी गावात चुकाव होय कारण हे अभंग कूट मांडणं म्हणजे हे काय आजर सोंड्यात मांडायचे अभंग नाहीत, हे खऱ्यानं माऊलीच्या दरबारात, तुकोबरायाच्या दरबारात, संत महात्म्यांच्या किंवा पांडुरंगाच्या दरबारात मांडायचे अभंग आहेत। कारण बघायला गेलं तर ही भाषा शब्द जरी लौकिकाचे दिसत असले तरी याचा अर्थ मात्र अलौकिक आहे। दिसताना भाषा जरी व्यवहारातली दिसत असली, शब्द जरी व्यवहारातले दिसत असले तरी याला लक्षणेनं बघायला गेलं तर ही शास्त्र भाषा आणि समाधी भाषा आहे विठ्ठला। या 6व्या दिवसानिमित्त श्रीमंत श्री जनाबाई महाराजांचा अभंग प्राप्त आहे। या सेवेसाठी आपण सर्व गावकरी मंडळी उपस्थित आहात, आजच्या पंगतीचे अन्नदाते। खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर जिथं कीर्तन होतंय असं म्हणतात तिथं पांडुरंग उभा असते, आणि जिथं पांडुरंग उभा असते खऱ्या अर्थाने ती पंढरी असते। आणि पंढरी सारख्या तीर्थावर अन्नदान करण्याचं महात्म्य सांगताना तुकोबराय गाथ्यामध्ये म्हणतात, तेथे एक शीथ दिलेल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण, कोटी याग झाले पूर्ण ऐसे महिमान या तीर्थाचे। म्हणजे अशा ठिकाणी अन्नदान केलं तर महाराज म्हणतात किती पुण्य होते, तर कोटी यज्ञ केल्याचं त्यांना पुण्य होते। त्याच्यामुळे आजच्या पंक्तीचे अन्नदाते त्यांच्या चरणी नतमस्तक आहे। या माझ्या सेवेला बघायला गेलं तर माझ्यासारखे 4-5 महाराज लोक नाश्त्याला खातील असे गुणवान मंडळी इथं उपस्थित आहे। आदरणीय परमस्नेही परमार्थस्नेही शिवाजीभाऊ उंडेगावकर असतील, आमचे परमस्नेही परमार्थस्नेही आदरणीय तुकाराम महाराज खरात, आणि इकडं मृदंगाला साथ करणारे आमचे माऊली महाराज हिरडगावकर, तसेच आपल्या या आजरसोंडा गावाला
संबंध महाराष्ट्रभरामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी ज्यांची इथं उपस्थिती आहे ते आमचे श्री कीर्तन यूट्यूब चॅनलचे मालकही या ठिकाणी उपस्थित आहे. आधी करून सर्वच तुम्ही गुणयोजन मंडळी चोपदार असतील, विनेकरी बाबा असतील, गावातला अखंड परमार्थ तेवत ठेवणारी आमची गावातली भजनी मंडळी असतील, परिसरातून माझ्यावर प्रेम करणारी आलेली भजनी मंडळी असतील, माझ्यासमोर उपस्थित असणारे सर्व नवयुवक असतील, मायमाऊली असतील, राहिलेले सर्वांचं नाव घेतलं असं गृहीत धरून सेवेला प्रारंभ करू. विठ्ठल अभंगाचा सरळ भावार्थ जर बघायला गेलं तर याचा वाच्यार्थ काय होतो की जनाबाई महाराज नवस करतात आणि नवस करताना काय म्हणतात, हे खंडेराया तू काय कर, माझी सासू मरू दे, सासू मेल्यावर माझा आसरा तुटेल आणि आसरा तुटल्यानंतर तू काय कर, मग सासू सोबत सासरा बी जाऊ दे, एकटी सासू काला जाऊ द्यायची होय, पुन्हा खोकलायला मथारा ठेवायचंय का? बरोबर आहे ना? तुम्ही मथाऱ्याचा हो हो म्हण नका, उद्या हेच अभंग घेऊन खंडेरायाकडे जात्या सुना तुमच्या. हां, सासरा मेल्यावर काय म्हणतात, जनाबाई महाराज म्हणतात की मला आनंद होईल, मग काय कर, ननंद लईच खोड्या करते रे, लईच किरकिर करते, संसारामध्ये विष कालवायला बसली नासकी, असंच म्हणतात ना. वेगळं काय मोह काय झालं नाही मला माहीत नाही, पण तुमचंच ऐकलेलं आहे. ही संसारामध्ये विनाकारण विष कालवायली म्हणतात, हिला बी मारून टाक, बरं काय कर, राहिलेले सगळेच मारून टाक आणि मला एकटीला राहू दे. आणि याचा लक्षणेनं म्हणजे शास्त्राच्या दृष्टीनं अर्थ बघायला गेलं तर मायारूपी सासू मरू दे, अहंकाररूपी सासरा मरू दे आणि संशय म्हणजे त्याला काय म्हणतात ग्रंथाच्या भाषेमध्ये असंभावना म्हणजे शंकारूपी ननंद मरू दे. आणि भंडाऱ्याची झोळीच म्हणजे झोळीला किती कोपरे असतात? 4. विवेक, वैराग्य, समाधी, षटक, संपत्ती आणि मुमुक्षत्वाच्या 4 कोपरे असणारी झोळी मी गळ्यात घालीन आणि काय करेन तर अहम ब्रह्मास्मीचं दान माझ्या पदरात पाडून घेईन. विठ्ठला आता अभंग लक्ष देऊन ऐकायचा. तुम्हाला सांगतो, आता अगोदर मी टाळ्या वाजून बेजार केलं, सगळं केलं, आता काय करा, 90% प्राण तुमच्या फक्त कानामध्ये आणा, 10% शरीरात ठेवा, जेणेकरून जिवंत आहेत असं वाटेल. 90% प्राण काय करा, कानात आणा आणि माझ्या शब्दाकडे लक्ष असू द्या. मागा आवाज यायला ना स्पष्ट, माझ्याकडे लक्ष असू द्या. बघा, आजचा रविवारचा दिवस हा आपल्या इकडं खंडोबाचा दिवस म्हणून समजला जातो, म्हणून या अभंगाचं चयन केलेलं आहे. बघा, पण वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं बघायला गेलं तर वारकरी संप्रदाय हा एकविध आहे. वारकरी संप्रदाय द्वैत मानणारा नाही. वारकऱ्यांची निष्ठा, साधू संत महात्म्यांची निष्ठा ही पांडुरंग परमात्म्याशी एक रूप आहे. पांडुरंग परमात्मा सोडून इतर देवाची निंदा केली किंवा इतर देवाची स्तुती केली, इतर देवाला बघितलं, इतर देवाचं गुण गायलं, इतर देवाचं नाम गायलं तर तुकोबाराय म्हणतात आम्हाला ब्रह्महत्येचं पातक लागतं. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या आणि एका वाचून त्या पांडुरंगा. बरं, इथपर्यंत साधू संत महात्मे थांबले का? नाही. साधू संत महात्मे पांडुरंगाशी किती एकरूप झाले, किती एक जीव झाले तर महाराज म्हणतात जशी एखादी मायमाऊली आपल्या पतीचं वरण करते तसंच आम्ही आमचं आराध्य म्हणून कोणाचं वरण केलेलं आहे तर पांडुरंगाचा आम्ही त्या ठिकाणी निर्णय म्हणून आम्ही पांडुरंगाला आमच्या श्रीमस्तकी धारण केलेलं आहे. जशी पतिव्रता आपल्या पतीशी एकनिष्ठ असते, पतिव्रता नेणे अनेकांची स्तुती, आपला पती सोडून पतिव्रता अनेकांची स्तुती करीत नाही. मला सांगा, एखाद्या स्त्रीला जर आपण पतिव्रता, महान पतिव्रता म्हणत असतील तर तिनं आपला नवरा सोडून परपुरुषाचं चिंतन तरी आपल्या मनात करावं का? तुम्ही सगळेच बैरे आहेत का? मला तर सगळेच बोलतात, पण इथून स्टेजच्या खाली उतरल्यावर बोलतात. इथं बोला ना, काय अडचण नाही, तुमचं लेकरूच आहे. मला सांगा बाबा, एखादी मायमाऊली पतिव्रता म्हणून घेत असेल आणि तिच्या मनामध्ये दुसऱ्याचं चिंतन असेल तर तिला पतिव्रता म्हणाव का? नाही. आणि दुसऱ्याचं चिंतन करीत असेल तर ती पतिव्रता होणारच नाही. मग असा पांडुरंग वारकऱ्यांना प्रमाण असताना आज जनाबाई महाराज खंडेरायाला शरण का जातात, माझा तुम्हाला प्रश्न आहे. का आपल्यासारखी भक्ती आहे का? वार बदलला की देव बदलला? आम्हा नारायण कैच्या
पतिव्रतेला आपला भ्रतार, भ्रतार म्हणजे नवरा प्रमाण असतो, तसा आम्हाला नारायण प्रमाण आहे. मग आमच्या इकडं वारं बदलला की देव बदलायची तयार नाही. सोमवारचा महादेव, मंगळवारची देवी, बुधवारचा एखादा कोणता असते? हा कोणता? गोरखनाथ. गुरुवारचा लक्ष्मी, शुक्रवारची बी लक्ष्मीच असते का? नाही, गुरुवारचा एखादा दत्तदेव, शुक्रवारची लक्ष्मी, शनिवारचा मारुती, रविवारचा खंडेराया. बरोबर आहे. असं आहे का? तर असं नाही. उलट साधू संत महात्म्यांनी इतरत्र देवतांचं खंडन केलेलं आहे. नाटामध्ये तुकोबाराय बोलतात, सेंदरी हेंद्री आणि काचे काम नाही येथे, आणि काचे काम नाही अन्य उपास्यांचं काम नाही. एक आणि विठोबाचंच नाम, अन्य उपास्यांचं काम नाही. इतर देवतांचं आम्ही खंडन केलंय. मग मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, जनाबाई वारकरी म्हणल्या तर त्यानं पांडुरंग सोडून दुसऱ्याचं नाव घ्यावं का? आणि पांडुरंग सोडून दुसऱ्याचं नाव घेत असतील तर जनाबाईला वारकरी म्हणाव का? मी तुमच्या पुढे विकल्प ठेवला होता. आम्हा विष्णुदासा एकविध भाव तर आहेच वारकऱ्याला. माझा विकल्प आता आहे का? विकल्प ऐकत चला. माझा विकल्प असा आहे, पांडुरंग सोडून खंडेराया पुढे जाऊन काहीतरी मागणं, असं जर वारकरी करीत असेल तर त्याला वारकरी म्हणाव का? आणि पांडुरंग सोडून इतर देवाला मागत असेल तर तो वारकरी कसा होईल? असा प्रश्न पडतोय ना. मग एक तर ते तरी खरं असलं पाहिजे, नाही तर हे तरी खरं असलं पाहिजे. आता आम्हा विष्णुदासा एक भाव हे खरं का खंडेराया तुझं करी ते नवसू हे खरं? ते खरं. हा, दोन्ही खरं. कसं खरं? कारण एकच परब्रह्म कार्यान्वये उपाधी वेगळी धारण करतं. एकच परब्रह्म. आता तुम्हाला उदाहरणातून सांगतो. समजा मी आहे, मी तुमच्या सगळ्याच्या ओळखीचा आहे का? आहे ना. सुभाष तात्यासाठी, मंदा काकीसाठी मी कोण झालो? त्याचं लेकरू. विकाससाठी कोण झालो? भाऊ. आता समर्थासाठी कोण झालो? काका. उद्या कोणतरी आलं तर तिच्यासाठी कोण होईल? म्हणजे तुम्ही मागे लागले म्हणा की. आता मी तर एकटाच आहे, पण प्रत्येकासाठी जसा वेगळा आहे ना, तसं परब्रह्म एकच आहे, पण कार्यानुसार वाटून घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. तसं एकच परब्रह्म आहे, पण ज्या वेळेला ते जगताची निर्मिती करतं त्यावेळेला ब्रह्मदेव होतं, ज्या वेळेला जगताला चालवतं त्यावेळेला विष्णू होतं, आणि ज्या वेळेला जगताच्या संहाराचं काम होतं त्यावेळेला हेच परब्रह्म हर म्हणजे महादेव होतं. मग ज्या वेळेला मल्ल नावाचा राक्षस इथं मातला होता त्यावेळेला त्याला नष्ट करण्यासाठी त्याच परब्रह्मानं अवतरण झालेलं म्हणजेच काय आहे तर हे मल्हारी मार्तंड आहेत. आणि मल्हारी मार्तंड आपल्याकडे कोणाचे अवतार समजले जातात? कोणाचे? महादेवाचे. आणि महादेव आणि विष्णू मध्ये संप्रदायानं भेदच केला नाही ना. हरिहरा भेद,
माझी अभंगाची आता भूमिका संपली. आता अभंगाच्या चिंतनाकडे आपण येऊन, कारण ह्या सुना काय म्हणतात, हे मेला निसताच अगोदर म्हणलाय सासू मारायची आणि दुसरंच सांगायले. आजच्या जेवढ्या आजार सोंड्यातल्या सुना आहेत सगळ्या माझ्यावर खुश आहेत. जेवढ्या सासा आहेत तेवढ्या म्हणत असताना याची तारीख नव्हती घेतली तेच बरं होतं. सासूच मारू दे म्हणाले आलं की. बघा, बघायला गेलं तर जनाबाई महाराज या स्त्री आहेत आणि स्त्रीची व्यथा ही सगळ्यात चांगली कोणाला कळू शकेल तर ती एका स्त्रीलाच करू शकते. म्हणून जनाबाई महाराज काय करतात माहिती आहे का, सासूर वासनीची व्यथा म्हणतात. अशी कल्पना करा, आपल्या गावामध्ये एका पोराचं लग्न झालंय. कल्पना करा म्हणालो, अशी कल्पना करा, आपल्या गावात एका पोराचं लग्न झालं. त्याच्या आई वडिलाची घरच्याची इच्छा अशी होती की त्यानं लग्न त्याच्या मामाच्या पोरीसोबत करावं. पण ते बिचारा कॉलेजला गेलं आणि कॉलेजला गेल्यावर बिघडलं, आपल्या इकडच्या भाषेत बिघडलं. ते म्हणला मला मामाची करायची नाही, माझ्या तिकडे पाहून ठेवली. ऐकता का तुम्ही असं म्हणल्यावर? नाही, भांडण पेटलं घरात आणि मारामाऱ्या झाल्या, पायपानच झोडपिलं पोरग. ते म्हणला तरी बी तीच करायची. मग लास्टला आता मायबाप होते, ऐकलं ती करू म्हणले. आता तिच्यासोबत महाराज लग्न केलं आणि तिची बहीण अगोदरच आजार सोंड्यात होती. तिच्या बहिणीच्या लग्नाला गेल्यावर ते जाखडं बसलं होतं खऱ्यानं, पण परभणीला गेल्यावर पक्क झालं शिकायला. मग काय झालं माहित आहे का, मग तिच्यासोबत लग्न केलं आणि लग्न करून घरी आणलं. आता घरी आणलं, या सासूच्या मनात कोणाची करायची होती, तिच्या भावाची म्हणजे नवरदेवाच्या मामाची. आता सासऱ्याच्या मनात कोणाची करायची होती, नवरदेवाच्या मामाची. आणि ननंदबाईला आपली काय म्हणतात भाऊजाईच ना, भाऊजाई सहन होईन असं झालंय का? होय, काय म्हणणं आहे, बोला बोला, झालंय का सहन? भेऊ नका, कीर्तनातलं सगळं कीर्तनात असते. नंदला भाऊजाई सहन होईन का? सहनच होत नाही. मग काय झालं, तिला असा त्रास द्यायला सुरुवात केला महाराज, असा त्रास द्यायला सुरुवात केला. तिनं पाणी प्यायला घ्यायचं, एक तर पाणी ते उकळून ठेवायचं नाही तर त्याच्यात मीठ टाकून ठेवायचं. हे सगळे अगोदर जेवायचे आणि ती जेवायला मागून राहिली, तिच्या जेवणामध्ये बखळ मीठ टाकून ठेवायचं. तिला भाजी खरट लागायची, टाकायला गेली, बघा भवानी मोठ्याच्या घरची. हा कसं जमन, आम्ही सगळ्यांना नाही का तीच भाजी खाली मड्याव पुरायचंय दुसरं आणून. तिला त्रास द्यायला सुरुवात केला महाराज, त्रास द्यायला सुरुवात केला, असा त्रास द्यायला सुरुवात केला की बिचाऱ्याला जगणंच नको वाटलं. तिला काय वाटायला लागलं, जगणंच नको, हे जिनच नको. तिनं काय केलं माहिती आहे का, टोपलं उचललं आणि कॅनलला धुणं धुवायला गेली आपल्या. आणि कॅनलला धुणं धुवायला गेली आणि काय झालं, आपल्या बाराशिवच्या पुलावर बसली. उन्हाळ्याचे दिवस होते, गावातलं पाणी आटलं होतं. तुम्ही विचार करू नका, घरोघरी बोलत झाली तर नाही, कॅनलला काऊन झाडायला. उन्हाळ्याचे दिवस होते आणि पाणी आटलं होतं. ती कॅनलला धुणं धुवायला गेली आणि कॅनलला धुणं धुता तिच्या बहिणीला माहित होतं हिला पाहुणं नाही. ती कॅनलवर पुलावर जाऊन बसली आणि तिकडून तिची बहीण बी धुण्याचं टोपलं घेऊन आली. आणि तिची बहीण काय म्हणली, काय झालं, तू चेहरा पडलेला दिसायला आहे. ती सांगीच ना आता बहिणीला, बिचारी सांगी ना. बहिणीनं थोडंसं विनवणी केली, सांग माय म्हणली, तू या जीवाला इथं मी सोडून कोण आहे. तिनं सांगितलं, ताई दिदी असं झालंय माय, असं झालंय, मला का नाही आता वाटायला जगूच नाही, मला काय वाटायलंय जगूच नाही. मग ती काय म्हणली माहित आहे का, ती म्हणली तू एक काम कर म्हणली, तुला कोण त्रास द्यायला. तिने सांगितलं, सासू एक द्याले, सासरा एक द्याला आणि ननंद एक द्याली. ती म्हणली आपल्या आता टाकळगावलाच खंडोबा आहे, आपल्या गावात तर नाही. ती म्हणली टाकळगावनाला खंडोबा आहे आणि खंडोबा पावताय नवसाला, आपण काय करू खंडोबाला जाऊ. ती म्हणली खंडोबाला जाऊन काय करायचं. ती म्हणली बाई तुला खंडोबाचा गुणच माहीत नाही. मागच्या आठवड्यात आमची सासू गेली, तुला माहित आहे का का न गेली तर? हा, ती म्हणली नाही, म्हणू लागली माय जेऱ्या निघालता. अगं जेऱ्या निघालाच नाही म्हणली, मी खुटी मारून आलती तिथं. ती म्हणली काय केलं तर? काहीच नाही म्हणली, जाचन खंडोबाला नवस करायचं, अभंगाचं पहिलं चरण. Hare
आता थोडंसं शास्त्राचं चिंतन 2 मिनिटं ऐका, पुन्हा आपण या चिंतनाकडे येऊ. का खेळीमेळी सोडू द्यावं लागते, कारण आपलं प्रयोजन काय, दृष्टांतावर बसून सिद्धांतावर आरूढ करणं. बघा, या अभंगाकडे जर साहित्यशास्त्राच्या दृष्टीनं बघायला गेलं, व्याकरणाच्या दृष्टीनं बघायला गेलं, तर या अभंगामध्ये जनाबाईंनी जो अलंकार वापरलेला आहे त्याला भ्रांतिमान अलंकार म्हणतात. तर भ्रांतिमान अलंकार नेमकं काय, तर भ्रांतिमान अलंकार म्हणजे ऐका लक्ष द्या, उग म्हणून नाही का, चिल्या गपचूप बस रे, उग म्हणून नाही का काय. बघा, भ्रांतिमान अलंकार म्हणजे उपमेय म्हणजे काय, ज्याला कशाची तरी उपमा द्यायची त्याचं कौतुक करण्यासाठी. आता समजा मला माझ्या भावाचं कौतुक करायचं, मी काय म्हणतो, माझ्या भावाच्या अंगामध्ये बलशाली भीमापेक्षा जास्त शक्ती आहे. इथं भाऊ काय झाला, उपमान झाला, आणि भीम काय झाला, उपमेय झाला, आणि बलशाली शक्ती आहे त्यांच्यातलं साधर्म्य झालं त्याचं वर्णन करण्यासाठी. तसं इथं जो उपमान आहे माया आणि उपमेय आहे सासू. भ्रांतिमान अलंकाराचं लक्षण सांगताना असं सांगितलं, उपमेयाच्या ठिकाणी उपमेयाचीच भ्रांती होणे, त्यांच्यातल्या साधर्म्यतेमुळं. आता ससंदेह अलंकार आणि हे भ्रांतिमान अलंकारामध्ये कधी कधी कन्फ्युजन होते, ज्याला गोंधळ असं म्हणतात. कधी कधी ससंदेह अलंकार म्हणजे उपमेय आणि उपमानामध्ये संशय निर्माण होणं, आणि भ्रांतिमान अलंकार म्हणजे उपमेयाच्या ठिकाणी उपमानच भासणं. माऊली महाराज उपमेयाच्या ठिकाणी उपमानच भासणं. याचे उदाहरणं देतो. समजा एखादा आता नवीन पोरग वयात आलेलं कॉलेजला गेलं, आणि त्यानं कॉलेजमध्ये एखादा सुंदर मुखडा पाहिला आणि ते म्हणायला लागलं, कोणता चंद्र सुंदर म्हणू, तिथला की इथला. हे झाला ससंदेह अलंकार. इथं संशय आहे, कोणता म्हणावं. पण आता भ्रांतिमान अलंकाराचं पुढचं उदाहरण देतो. तो म्हणला, हा चंद्र किती सुंदर. म्हणजे काय, त्या मुलीच्या चेहऱ्याच्या जागी त्याला कोणाची भ्रांती झाली, चंद्राची भ्रांती झाली. या भ्रांतिमान अलंकाराचं खूप सुंदर उदाहरण माऊलीने दिलंय. माऊलीने जीवाला भ्रमर असं संबोधलंय, आणि जीवाला संबोधताना माऊली म्हणतात, ऋणुझुनु रे भ्रमरा. बघा, असं हे भ्रांतिमान अलंकाराचं उदाहरण आहे. माऊली जीवाला भ्रमर संबोधतात. भ्रमर म्हणजे काय, आपल्या भाषेत भुंगा काय करते, कमळाच्या फुलावर जाऊन बसते, आणि कमळाचं फुल काय करते, रात्र झाल्यावर मिटत आहे. पण ते काय करते, तिथल्या मकरंदाला एवढं आसक्त होऊन जाते, ते फुलाचं जे गोडवा असते त्याला एवढं आसक्त होऊन जाते, ते त्या फुलाला सोडित नाही, आणि रात्र झाल्यानं परिणामतः त्याला जीव गमवावा लागतो. तसं जीव काय होतो, विषयाशी आसक्त होतो, आणि विषयाशी आसक्त झाल्यामुळं या नरदेहातून जे साध्य करायचे ते साध्य करू शकत नाही. विठ्ठला हे भ्रांतिमान अलंकाराचं उदाहरण आहे. हा अभंग सुद्धा भ्रांतिमान अलंकाराचं उदाहरण आहे. बघा, माझी अशी इच्छा आहे की संत साहित्यावरती साहित्याच्या दृष्टीनं, सामाजिक अंगानं, सगळ्याच अंगानं अभ्यास करणारा कोणतरी या महाराष्ट्रात जन्माला यावा. पूर्वीही माणसं आलेत, पण अलीकडच्या भाषेतही मांडणारे कोणतरी जन्माला यावेत. आता विठ्ठल महाराज, माझं तर वय झालंय, तुम्ही करा अभ्यास. जमतंय की
म्हणजे या अभंगावर सगळ्याच गोष्टीनं चिंतन झालं पाहिजे. भ्रांतिमान अलंकाराचे उदाहरणं खूप कमी सापडतात, पण हा जो अभंग आहे ना, हा 100% शुद्ध भ्रांतिमान अलंकाराचं उदाहरण आहे. इथं मायेच्या जागी सासूचा भ्रम होतो, अहंकाराच्या जागी सासऱ्याचा भ्रम होतो, आणि संशयाच्या जागी म्हणजेच असंभावना, प्रमेय असंभावना आणि सिद्धांत असंभावनाच्या जागी कशाचा भ्रम होतो? इथं तर ननंदचा भ्रम होतो. म्हणजे हे भ्रांतिमान अलंकाराचं उदाहरण आहे. आणि भ्रांतिमान अलंकाराचं उदाहरण असल्यामुळे हे कूट झालं. हे काय झालं? कूट झालं. कूट म्हणजे कोणतं कूट? शेंगदाण्याचं कूट, हरभऱ्याचं कूट, गव्हाचं पीठ, कोणतं कूट? कूट म्हणजे काय? कूट म्हणजे आपल्या साध्या मराठी गावरान भाषेमध्ये कोड्याची भाषा. कोडे तरी कशी आहे? लय कोडे हो, या कोड्यानंच कोडे पडलेत आणि सगळ्या जीवनाचे कोडे लागले. सगळ्या जीवनात कोडेच झालेत. कोड म्हणजे काय? तर त्याचा दुसरा काहीतरी अर्थ असते आणि वेगळं काहीतरी सांगायचं. आता आपण व्यवहारामध्ये कोडे वापरतो. लेकरो मला सांगा, तुम्ही आता मला सांगा, हरिण पळतंय आणि दूध गळतंय, काय जातं? आता इथं हरणाचा संबंध आहे आणि दुधाचा संबंध आहे का? नाही. ते जातं हरणासारखं पळतंय आणि पांढरं पीठ गळते म्हणून हरिण पळतंय आणि दूध गळतंय. याला शब्दकूट म्हणतात. दुसरं एक तुम्हाला सांगतो, काला काला जंगल बीच में दंगल, सीधा सीधा रास्ता बीच में 2 खड्डे और नीचे 32 गुंडे. सांगा काय? काला काला जंगल म्हणजे काळे केस, तसे आता राहिले नाहीत कोणाचे. काला काला जंगल म्हणजे काळे केस, बीच में दंगल, सीधा सीधा रास्ता बीच में 2 खड्डे, नीचे 32 गुंडे. हे दाताड कोड. बरं, पुढचं कोड सांगू का तुम्हाला? म्हातारी चिटकून मिटकून, म्हातारी नेलं हिसकून, म्हातारा बसलं तोंड हिचकून. कापसाचं बोंड. ते बघितलं नाही का तुम्ही? आता सगळे शेतकरीच आहेत की वय. कापसाचं बोंड ज्या वेळेला उगवत आहे त्यावेळेला त्याच्यामध्ये कापूस असा म्हातारीच्या याच्यासारखा, लुगड्यासारखा मस्त मऊ असते. आणि ती येचणारी बाई येते, ज्या कापसाला येचली की ते म्हातारा ते कसं दिसते? ती काय म्हणतात त्याला? कात्री. ती अशी तोंड इचकून बसल्यासारखी. हेच कोड हो, दुसरं काय? विठ्ठला. या कोड्यामध्ये 2 प्रकार असतात. एक असतं शब्दकूट आणि दुसरं असतं अर्थकूट. हे शब्दकूटाचे उदाहरण आहेत. हे कोणते उदाहरण आहे? आणखीन एक तुम्हाला उदाहरण सांगतो बघा. पाहुणे आले 20, नहायला गेले 22, जेवायला बसले 23 आणि जेवून उठले 19. किती पाहुणे आले ते सांगा मला. संख्या कमी जास्त कसं काय व्हाली? पाहुणे आले 20, नहायला गेले 22, जेवायला बसले 23 आणि जेवून उठले 19. अहो, संख्या कमी जास्त होईच ना हो. आलेले 20, नहायला गेले 22 म्हणजे विहीर. नहायला कुठं गेले? 22. जेवायला बसले 23 हो. ते जे नहायला गेले ते 23 जेवायला बसले आणि जेवून किती उठले? 19. याला म्हणायचं शब्दकूट. याला म्हणायचं शब्दकूट. पण या अभंगाकडे बघितलं तर हे शब्दकूट नाही, हे आहे अर्थकूट. अर्थकूट म्हणजे काय? सांगितलेल्या वाक्याचा किंवा सांगितलेल्या प्रसंगाचा वाच्यार्थ म्हणजे शब्दाचा अर्थ वेगळा होतो, पण त्याचा लक्षणेनं अर्थ वेगळा गहन करावा लागतो. काय झालं? एका ठिकाणी असंच आम्ही कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर काय झालं? आता एका माणसाचं शेतामध्ये घर होतं, माऊली महाराज. आणि शेतामध्ये घर होतं आणि ते म्हणले की एक काम करा, म्हणले तुम्ही कीर्तनाच्या अगोदर जेवून घ्या. आता योगायोगाने तिथं कीर्तनाचा टाईम 8 ते 10 होता आणि जाता जाता आम्ही नाश्ते केलेले होते. आम्ही काय म्हणलं, आता काय आम्ही जेवत नाहीत, आम्ही काय करतो, कीर्तन झाल्यावर जेवतो. अगोदर जेवायला बसतो, उगं 2 चपात्या वाटपावं लागेल ना. चांगला वास येऊ लागला जेवणाचा. कीर्तन झाल्यावर नाचून दचून 4-5 दचडायच्या म्हणलं. त्याला म्हणलं आम्ही काय करतो, कीर्तन झाल्यावर जेवतो. त्या बाया मग आम्ही कीर्तनाला निघालो आणि कीर्तनाला निघालं की त्या बाईनं सांगितलं, बाई तू काय कर, हे महाराजाचं कीर्तन येऊन होसतो तू काय कर, महाराज तळलेले पापड खायला नाही म्हणले, तू काय कर, पापड घेऊन भाजीत बस. काय म्हणले? पापड घेऊन कुठं बस? भाजीत बस. आम्ही कीर्तनावरून वापस आलो, सगळं वाढलं आणि त्याला म्हणलं तुम्ही पापड, ती म्हणली महाराज तुम्ही तळलेले नाही म्हणले होते म्हणून भाजायला लावले. मॅडम भाजलेले आणा ना, भाजलेले आणा. तिनं पोरीला सांगितलं आपले भाजलेले पापड घेऊन ये. ती तशीच पापड घेऊन आली. मॅम म्हणलं असे कसे भाजलेले बाप्पा? तिच्या माईनं विचारलं, होय का तुला पापड भाजायला सांगितले होते की? ती म्हणली आई तूच तर म्हणली की पापड घेऊन भाजीत बस. आपल्या मळ्याच्या मागं भाजी होती, ते भाजीत जाऊन बसले मी.
पापड घेऊन काय कर, भाजीत बस. आता तिचं चुकलं का नाही. पण इथं काय झालं, शब्दामुळं भ्रम निर्माण झाला. इथं काय झालं, अर्थकूट तयार झालं. तुम्हाला दुसरं एक उदाहरण देतो. आता शहरातलं एक माणूस होतं आणि त्याचं वजन वाढलं. डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टर म्हणला तुमचं आता जर वजन नाही कमी केलं तर तुम्हाला अटॅक येत आहे म्हणला. ते म्हणला तसं म्हण नका डॉक्टर साहेब, म्हणला सगळंच राहिले, आणखीन लेकराचं लग्न राहिले म्हणला, नातू पाहायचे राहिले. तर ते म्हणला काहीच नाही, तुम्हाला एकच इलाज आहे म्हणला, वजन कमी करावं लागतंय. ते म्हणला वजन कसं कमी करू. ते म्हणला काहीच नाही, कोमट पाणी प्यायचं, घरापासून 10 किलोमीटर चालायचं रोज सकाळी. काय करायचं, कोमट पाणी प्यायचं, घरापासून 10 किलोमीटर चालायचं. त्यानं राईट एका महिन्यानं डॉक्टरला फोन केला, डॉक्टर साहेब 10 किलोमीटर चलत चलत पुण्याला पोहोचलो, घरी कवा जाऊ. डॉक्टरनं काय सांगितलं होतं, रोज किती किलोमीटर चालायचं, 10 किलोमीटर चालून गेलं ना ते पुण्याला, 300 किलोमीटर चाललं 30 दिवसात. पण अर्थ तसा होता का नाही. अर्थ काय होता की बाबा रोजचं तुम्ही 10 किलोमीटर चला फक्त, जेणेकरून तुमचं वजन कमी होईल. पण त्यानं काय सांगितलं, रोजचं 10 किलोमीटर चालायचं. ते 10 किलोमीटर चालत पुण्याला गेले. इथं काय तयार झालं, अर्थकूट तयार झालं. विठ्ठल मग तसं इथं अर्थकूट आहे. भाषेकडे बघायला गेलं तर शब्द व्यवहाराचे आहेत. याचा शब्द नवीन कोणता आहे, सासू शब्द नवीन आहे का, सासरा शब्द नवीन आहे का, ननंद शब्द नवीन आहे का, झोळी शब्द नवीन आहे का, खंडेराया शब्द नवीन आहे. ह्याच्यामध्ये नवीन शब्द कोणताच नाही. शब्द व्यवहाराचे आहेत, शब्द लौकिकातलेच आहेत, पण भाषा अलौकिक आहे, बोलणं अलौकिक आहे. बघा कधी कधी काय असते माहिती आहे का, वक्ता अलौकिक असतो, भाषा ही अलौकिक असते आणि विषय हेही अलौकिक असतो. ज्ञानोबारायांनी सांगितलेला अमृतानुभव, ज्ञानोबाराय वक्त्याच्या रूपानं अलौकिक आहेत, अमृतानुभवाचा विषय अलौकिक आहे आणि भाषाही अलौकिक आहे. कधी कधी भाषाही अलौकिक असते, विषयही अलौकिक असतो, पण वक्ता मात्र लौकिक असतो. उदाहरण घ्यायचं झालं तर कोणाचं घ्या, कीर्तन करायचं, खऱ्याला काय घोर आहे होय विठ्ठल महाराज. विषयही अलौकिक, भाषाही अलौकिक, मात्र वक्ता लौकिक. याचं उदाहरण महाभारतामध्ये खूप सुंदर आहे. महाभारतामध्ये खूप उदाहरणं सांगतात. म्हणून महाभारती नाही ते नोहेची लोकित्रीही, या कारणे म्हणिपे पाही व्यासोशिष्ट जगत्रय. महाभारतामध्ये सुंदर उदाहरण आलं. युद्ध थांबाव म्हणून भगवान परमात्मा काय केले, दुर्योधनाकडे गेले आणि दुर्योधनाला म्हणायला लागले, दुर्योधना तू काय कर, युद्ध थांबव. काय झालं, काय म्हणायला लागले, दुर्योधना तू काय कर, युद्ध थांबव. आता दुर्योधनाला देवाला वेदांत सांगायला सुरू केला. म्हणला तू कृष्ण, ते म्हणला हो. तू परमात्मा, हो. तू जळीस्थळी भरलेलास ना, म्हणला हो. मग मया अंतकरणात कोण आहे, कृष्ण म्हणला मीच आहे. मग आता हे मधलंच मला युद्ध कर म्हणायले, हे मधलंच मला युद्ध कर म्हणायले. आता हे आसुर वृत्तीचा तेनं वेदांत सांगाव. याला काय म्हणतात महाराज माहिती आहे का, आसुरी वेदांत. विठ्ठल त्यानं तसं म्हणायला सुरू केलं. म्हणजे काय, विषय अलौकिक आहे हो, वेदांत सांगायला ना, भाषाही अलौकिक आहे. संस्कृतमध्ये महाभारताची भाषा का लौकिकातली थोडी आहे, पण वक्ता एकदम लौकिक आहे. अंतकरणामध्ये विषयच विषय भरलेले. आजच्या दृष्टीनं बघायला गेलं तर आजच्या अभंगामध्ये विषय अलौकिक आहे, वक्ताही अलौकिक आहे, पण तुम्हाला आम्हाला कळावं म्हणून भाषा मात्र लौकिक आहे. विठ्ठल साधू संत महात्म्यांनी अगदी खालच्या थराला येऊन आपल्याला समजावून सांगण्याचं काम केलेलं आहे. सगळ्या लोकांना शास्त्राची भाषा समजत नाही. माझं कीर्तन समजायला ना तुम्हाला, लय जड होईना ना, बरं आहे ना. हा बघा काय, सामान्य माणसाला समजत नाही. सामान्य माणसाला समजत नाही म्हणून साधू संत महात्म्यांनी वेगवेगळ्या रूपातून येण्याचं काम केलं. कधी वासुदेव होऊन आले, कधी जोगी होऊन आले, कधी बहुरूपी होऊन आले, असे वेगवेगळे रूपक मांडले. त्याच्यामधलंच बहुरूढ अर्थात भारूड हेही एक रूपक आहे. तर बहुरूढ अर्थातच भारूडच म्हणजे कूट प्रकरणातला हा अभंग आहे. याच्यामध्ये तुम्हाला आम्हाला कळाव म्हणून तुमच्या व्यवहारातली भाषा जनाबाईंनी घेतली
आणि व्यवहारातल्या भाषेमुळे एकदा का तुम्ही संतायला गेले मग संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाये. तुमच्या अंतकरणातल्या वासना मेल्या की मग सामान्य भाषा सांडली, शास्त्राची भाषा स्वीकारली. विठ्ठल मग इथं भाषा बघायला गेलं तर लौकिक आहे, भाषा सामान्य आहे. मग जनाबाई काय म्हणतात, सासू मरू दे. आता आपण अगोदर भ्रांतिमान अलंकाराचं उदाहरण सांगितलं होतं. सासू मधील मायेमध्ये साधर्म्य आहे. कोणतं साधर्म्य आहे? दोघी सुखानं जगू देत नाहीत. बरोबर आहे का नाही? घेऊ नका सासायला. बरोबर आहे का नाही? सासू सुखानं जगू देते का? मग साधकाला माया सुखानं जगू देते का? नाही. दोन्ही सुखानं जगू देत नाही. हे दोन्ही मध्ये साधर्म्य आहे. सासू सासू कोणाला म्हणायचं? जिचं वलय जळतंय जिचं वाळलंय जळतंय. काय झालं? नवीन नवीन लग्न झालेली एक सुनबाई सासू शेताला निघाली. नेमकी आता ती शेताला काढली, तिला शेतच माहीत नाही. आता ही ठकूबाई आपल्या सासूला घेऊन निघाली. ठकूबाई निघाली, ठकूबाई पुढे चालली, सून तिची मागं मागं चालली बिचारी. तिला शेतच माहीत नाही ना. सून मागं मागं चालली, मधी एक छकूबाई भेटली. छकूबाई म्हणली, काय ग ठकूबाई, आणि निघाली का माई शेताला? ती म्हणली, हो आवरले ग काम, धुणं भांडे झाले ना आता निघाले. आणि म्हणली, माय सुन तर मागं मागच चलायली. सुन तू या मागं मागच चलायली. हिनं असा पदर खोसला, कशी पुढी चलन, अगोदर महुआ मड बसू देईन की मग येईल. आता सुनला बिचारीला ती घाबरून गेली ना, नवीन नवीन लग्न झालेलं, घाबरून गेली. ती बिचारी काय म्हणली, उद्या मी काय करते, सासूबाईच्या पुढी चलते. आता शेत तर आपल्याला माहीत झाले. दुसऱ्या दिवशी पुन्हा ठकूबाई सुनाला घेऊन निघाली आणि सून बिचारी आपली पुढी चालायला लागली. पुन्हा छकूबाई भेटली. आता छकूबाई काय शहाणी असती का? होय. हा, तिला कामच ते दुसऱ्याच्या घरी चहा प्यायला जायचं घर फोडून यायचं. छकूबाई पुन्हा म्हणली, माय 4 दिवस झाले नाही, सून पुढी पुढीच पळायली. ती म्हणली, मेलीला कारभार घ्यायचा आहे ग. मेलीला कारभार घ्यायचा आहे, कारभार. मग पोरगत पायापाशी ठेवायली. एक तर म्हणून शब्द ऐकणं झाली. 4 दिवसात पोरग बदललं. माय कोण नसतंय कोणाचं, कोण नसतंय. तुला खरंच सांगायली, लावू नको पोराचं लग्न लवकर. 4 दिवस जग माय. हा, आता बिचारी सून पुन्हा भेली. ती म्हणली, दुसऱ्या दिवशी काय करते, सासूबाईच्या सोबत सोबतच चलते. काय करते, सासूबाईच्या सोबत सोबत चलते. आता पुन्हा ठकूबाई शेताला निघाली तिसऱ्या दिवशी. आणि ठकूबाई शेताला निघाल्या काय झालं माहिती आहे का? ही सून बिचारी सोबत सोबत चालायला लागली, भेद चाललेली. पुन्हा छकूबाई भेटली. तुम्ही म्हणसाल कस काय भेटली? ती भेटत तिला काही कामच नसते, चहा पिऊन दारापाशी तिला काहीच काम नसते. पुन्हा छकूबाई म्हणली, आणि सून तो बरोबरीनच चालली की, अग ही का माई सून आहे का? जाऊ नाही, सावत आहे सवत, बराबरी करायला आली. बराबरी करायला आली, बराबरी. आपण चपात्या करीतीन, मला धुन्न धुवा म्हणती गोडीनं. मेली का मर्रायली का कंबर दुखायली तरी बी टॉपला धुणं धुवावं लागायला. माग चालली तरी बी सुखानं जगू देत नाही, पुढं चाललं तरी सुखानं जगू देत नाही, सोबत चाललं तरी सुखानं जगू देत नाही. जिचं वलय जळतंय आणि जिचं वाळलंय जळतंय तिचंच नाव सासू. मग जनाबाईनं आजची मारलेली सासू व्यवहारातली सासू नाही महाराज, फक्त तिच्याशी गुणाचं साधर्म्य आहे. जनाबाईनं मारायला लावलेली सासू माया रूपी सासू आहे. ही माया काय करते, परमार्थ करणाऱ्या साधकाला गुपचूप जगूच देत नाही महाराज. त्याला आडखाटे आणते, त्याला माग वडीते, माया जगून देत नाही. आणि साधकामध्ये आणि सासूर वासनेमध्ये हेच साधर्म्य आहे. म्हणूनच काकड्याच्या अभंगामध्ये महाराज सासूर वासनेची भूमिका घेऊन देवाकडे जातात. कागाचा सुरवासी मद केले भगवान, या
बघा क्रांतिमान अलंकाराचं उदाहरण सांगताना मायेमध्ये सासूमध्ये साधर्म्य आहे, अहंकारामध्ये सासऱ्यामध्ये साधर्म्य आहे आणि तसंच साधर्म्य कोणामध्ये आहे माहिती आहे का? सुनमध्ये आणि जीवामध्ये. सुननं काय केलं माहिती आहे का? माहेर सोडून सासरमध्ये आली, सासूर वाशन झाली. तसाच हा जीव अज्ञानामध्ये पडून या संसारामध्येच म्हणजे त्याच्या सासरामध्ये आला. मग याचं माहेर कोणतं आहे? तर तुकोबार आहे म्हणले, तुका म्हणे घालू जीवपणा चिरा आणि जाऊ त्या माहेरा निजाचिया. मग ही नीज कोणती आहे? तर मदालसा माता म्हणली ही नीज कोणती आहे? तर ब्रह्मानंदाची नीज आहे. ही नीज कोणती आहे? ब्रह्मानंदाची नीज आहे. म्हणजेच काय? तर जीवाचं माहेर कोणतं आहे? तर परब्रह्माचं स्वरूप आहे आणि जीवाचं सासर कोणतं आहे? तर संसार आहे. विठ्ठल. मग जनाबाई महाराज म्हणल्या की खंडेराया तू काय करी सासू मरुदे ही लई छळायली रे. कशी छळती तुम्हाला दृष्टांत देऊन सांगतो. काय झालं? ही सासू म्हणजे माया काय करते माहिती आहे का? परमार्थ ज्यानं ऑलरेडी करायला सुरू केलाय त्याला वापस फेकते महाराज, आणि जे करायला नेमकं जाणार आहे त्याला तर जाऊच देत नाही. अगोदर जाऊ न देण्याचं उदाहरण सांगतो, नंतर गेलेल्याला वापस कसं आणलं त्याचं उदाहरण सांगतो. काय झालं माहिती आहे का? एक जण बिचारा शेतकरी शेतामध्ये रोज काम करायचं आणि शेतामध्ये रोज काम करून थकून मकून बिचारा माऊली महाराज घरी यायचं. आणि घरी आलं की बायको त्याला चहाच द्यायची नाही हो. त्याला चहा प्यायचा तर लय नाद, ती बायको चहा द्यायची नाही. एका दिवशी इतकं थकून आलं विठ्ठल महाराज, त्याच्या अंगात अवसानच राहिलं नाही. मला ए चहा ठेव. ती म्हणली याच्यासाठी आणलंय का मला? ती म्हणली बरं आपल्या इथल्या म्हणत नाहीत बिचाऱ्या लय चांगले आहेत हो, नवरेच आमच्या इथले चांगले नाहीत. तुम्हाला मला काय म्हणू नका बरं, म्हणावं लागतं याच्यापुरतं. आमच्या इथल्या चांगल्या आहेत. शेजे गावची होती ती, जाऊ द्या. ते शेतातून आला म्हणला चहा ठेव. ही म्हणली नाही ठेवणार, सकाळपासून डाळ पाखडली, डोळ्यानं डोळे गेलेत, तुम्हाला काय लागले? हे म्हणला काहीच उपयोग नाही. म्हणला सकाळपासून शेतात काम करायलो, कशाचा संसार कशाचं काय खड्यात गेलं सगळं. म्हणलं आता देव भेटल्याशिवाय वापसच येणार नाही. जातो म्हणला साधूच होतो. ह्याला वैराग्य झालं. महाराज उठला आणि गेला वनामध्ये, औंढ्याच्या माळावर गेला आणि बसला ध्यान लावून बसला. आणि देव कमीन भूकच जास्त आठवायली. लागली भूक, हातपाय चळचळ कापायला लागले, लडू यायला लागले. महाराज चक्कर याच्या बाणीत आलं आणि मग म्हणला कशी का असं न दटीनं मटीनं का, जळख्या मळख्या का भाकरी खाऊ घाली न, पण जीव लावायची हो. महाराज आमच्या दोघायचा तर संसार आहे, दोनच तोंड आणि खिचडीन बोंड, एकमेकाशिवाय हाय कोण होय? कोण आहे? एकमेकाशिवाय कोण आहे? मी काय करतो वापसच जातो. आणि महाराज ते गावाकडे वापस आलं. गावाकडं तर वापस आलंय, पण आता घरी जाऊ वाटेना. भांडणं झाल्यावर नमतच घेऊ वाटत नाही, अहंकार मध्ये येते. ते म्हणलं आता घरी तर जाते. तितक्यात काय झालं माहित आहे का? याचं मसड चरून आलं गायरानातून, आणि मसड बरोबर घरच्या खुट्याला जात होतं. गायरानातून चरून आलं की हे म्हणला जमलं गड्या, म्हशीचं निमित्त करून जाता येते. त्यानं काय केलं, असं म्हशीच्या शेपटीला धरलं. मसड घराकडे हे अख्ख्या गावानं आगा आगा म्हशी मला कुठं नेशी, आगा आगा म्हशी मला कुठं नेशी, आगा आगा म्हशी मला कुठं नेशी, सगळ्या गावानं. आणि घरी आलं आणि बायको म्हणली आले का आले? लय त्वऱ्यामध्ये निघालते की दिक नाही दिक, आणि मी होते म्हणून राहिले, दुसरीनं संसार केलाच नसता रे तू. आता हे काय म्हणला माहित आहे का? तू यासाठी आलोच नाही, तू यासाठी आलो का काय? माया म्हशीचा मयाव जीव आहे, मसड मला सोडून घरी येईना गेली. मसडाचा मयाव जीव असल्यामुळे आलो म्हणला फक्त. आता महाराज मायच्या इमानदारीनं खरं सांगा, मसडचा याच्या जीव आहे म्हणून हे घरी आले का याचा घरच्या मसडव आपलं बायकोवर जीव? खरं बोलायचं नसतं, याचा घरच्या बायकोवर जीव आहे म्हणून हे घरी आले. मग तसंच सगळं सोडून परमार्थ करणाऱ्याला सुद्धा त्या वाटवरून वापस आणते. तिचं नाव माया. विठ्ठल.
याच्यात नवल नाही महाराज. ज्याचा परमार्थ सिद्ध व्हायच्या मार्गावाला आहे त्याला सुद्धा ही माया वापस आणते. काय झालं, परमहंस अवस्थेला पोहोचलेले एक संन्यासी होते आणि त्याच्याकडे शिष्य होते. त्या शिष्याला त्यानं काय सांगितलं, ते म्हणला गुरुजी आता ते मरायला आले बिचारे, देहावसन व्हायला टेकलं, ब्रह्मलीन व्हायला टेकले. शिष्यानं विचारलं महाराज सद्गुरू तुमच्या जीवनाचा आम्हाला एक अनुभव सांगा, शेवटचा आम्हाला उपदेश करा. त्या सद्गुरूनं सांगितलं काहीच नाही, उपदेश एवढाच आहे, मांजर पाळू नका. काय म्हणला, मांजर पाळू नका. ते म्हणला गुरुदेवाची काय वयामानानुसार बुद्धी का भ्रष्टग्रस्त झाली का काय म्हणला. अगोदर ब्रह्मज्ञान सांगितलं, लय म्हणले समाधी षटक संपत्ती, मुमुक्षुत्वन, श्रवण, मनन, निदिध्यासन, असंभावना, विपरीत भावना, प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना, असत ख्याती, सत ख्याती. आता सगळं सांगितलं नाही, झोप असाल तुम्ही हसले तरी बी. इतकं सांगितलं म्हणले ना, आता मरता मरता सांगायले मांजर पाळू नको. हे ना डोसकं खाजवायला सुरू केलं, म्हणलं मांजर पाळू नको काय म्हणजे काय समजच ना. आणि त्याच्या सद्गुरुदेवाचं देहावसन झालं, ब्रह्मलीन झाले. ब्रह्मलीन झाल्याच्या नंतर यायच्या हातामध्ये आता कारभार आला त्या आश्रमाचा कारभार आल्याच्या नंतर आता याला संन्याशाला काय बिचारायला लुंगी लंगोट. आणि काय व्हायचं माहिती आहे का, नवीन लंगोट शिवला की उंदरं लंगोट कुरतडून टाकायचे. उंदरं काय करायचे, लंगोट कुरतडून टाकायचे. हे कदरून गेलं, एक टेलरच तिथं घेतला, पण तरी टेलर रात्री शिवायचा सकाळी घालायचा होता लंगोट उंदरानं कुरतडलेला. आता गावातल्याला म्हणला उंदरं लंगोट कुरतडायले. ते म्हणलं आहो उंदरं मारायचं औषध सुद्धा ठेवू नका म्हणलं, औषध डुप्लिकेट झालंय. मी औषध आणायला गेलो त्या औषधालाच उंदरानं कुरतडलेलं. औषधं सुद्धा डुप्लिकेट झालीत म्हणला, उंदरं औषधानं मरच ना. ते म्हणला महाराज म्हणले गावातल्या लोकांना काय करावं. लोक म्हणले मांजर पाळा म्हणले, नंबर 1 इलाज आहे. आता 4-5 वर्ष झाले गुरुदेवाला जाऊन हे विसरून गेलं, गुरुदेवानं सांगितलेलं मांजर पाळू नका. ते म्हणला बरं मांजर पाळू. मग मांजर पाळलं महाराजांना, मांजर पाळल्या उंदरं तर गेले, पण मांजर लागलं क्याव क्याव करायला, उंदरं मेले. आता त्याला खालाच नाही ना, खालाच नाही. उंदर ते म्याव म्याव करायला लागलं, मांजरानंच मग याच्या लुंगीला पंजे मारायला सुरू केले. मग आता हे मांजराला कदरलं. पुन्हा गावातले लोक बोलिले, पुन्हा गावातले लोक म्हणले अहो उंदरं मेल्यानं त्याला खाला काही भेटणं, त्याला भूक लागत असेल, तुम्ही काय करा गाय पाळा. तुम्ही काय करा गाय पाळा. ते म्हणला गाय पाळू. त्याच्यात काय म्हणला, गाय पाळली. आता गायचं दूध काढायचं, मांजराला ठेवायचं. पण काय झालं, गायला वैरण नाही, गाय बोंबलायला लागली. पुन्हा गावातले लोक म्हणले तुम्ही काय करा, गायी राखण्यासाठी काय करा, गडी ठेवा. काय करा, गडी ठेवा. गडी ठेवला, गड्यानं गायीसाठी वैरण आणायची, गायीला वैरण टाकायची. तितक्यात झालं गड्याचं लगन. गड्याचं लगन झालं. गड्याच्या बायकोनं पाहिलं तर हे महाराज तरुणच दिसत. ती बिचारीन गडी रोजही सांगायचे परमार्थात आम्ही असं केलं तसं केलं, असा फोटोशूट केला म्हणले, लोणावळ्याला प्री वेडिंग केली, असं लग्न झालं तसं लग्न झालं. या दोघांना त्याचं मनच परिवर्तन केलं महाराज. ते म्हणला काय म्हणला, भगव्या कपड्यामध्ये टाकले, भगव्या कपडे केलं लग्न. लग्न केलं महाराज. आणि लग्न केल्याच्या नंतर सगळे त्याला लेकरं बाळ झाले, सगळं झाल्याने याचा अंतकाळ जवळ आला. याचा काय झालं, अंतकाळ जवळ आला. आणि सद्गुरू पुन्हा त्याच्या पुढे प्रकट झाले आणि म्हणायला लागले तू जर मांजर पाळली नसती तर आज तू सुद्धा मुक्त झाला असता, पण तू सुद्धा बद्ध झाला. म्हणजे परमार्थाच्या वाटेमध्ये असणाऱ्या आपल्या सिद्ध अवस्थेपर्यंत पोहोचणाऱ्या साधकाला सुद्धा तिथून पतन करण्याचं सामर्थ्य या मायेमध्ये आहे. विठ्ठल अशी महाराज ही माया सुखानं जगूच देत नाही. माया जीवाला एवढं छळीती केवढं छळीती. एक उदाहरण सांगतो तुम्हाला, शेवटचा आता मायेसाठी दृष्टांत सांगतो, मायेवर आपण थांबू, मग पुढं अहंकाराकडे जाऊ. काय झालं माहित आहे का, आता हरभऱ्याचे दिवस आहेत. विठ्ठल महाराज तुम्ही म्हणसाल एवढंच भांडवल आहे का, पण बसायला म्हणून दृष्टांत द्यालो, आपले काय टापणं टिपणं नसतं ना. काय झालं, हरभऱ्याचे दिवस आहेत आणि एका शेतकऱ्यानं हरभरं काढलं आणि हरभरं घरी आणलं. माऊली महाराज
हरभरं घरी आणलं आणि घरी आणल्याच्या नंतर मग ती बाई म्हणली आपल्याला काय करा 2 पोते ठेवा, एवढी डाळ बस झाली, आपल्यालाही पुरती, आपल्या बाईलाही देता येते, बाईलाही करायचं काम नाही म्हणली. मग तिने डाळ करायला घेतली आणि डाळ करायला घेतल्याच्या नंतर काय झालं, त्या हरभऱ्यामध्ये कुच्चर हरभरा असते. कसं असतंय? कुच्चर. कुच्चर म्हणजे कळतंय ना? तुम्हाला कळतंय का कुच्चर म्हणजे काय? सांगा बरं. काय हो म्हणाले मग? हा, चपटलेलं नसतंय. कुच्चर म्हणजे ते फुटतच नाही, फुटतच नाही. ते काही केलं तरी एक परत दगड जात्यातून फुटत, पण कुच्चर हरभरं फुटतच नाही, फुटत नाही. मग काय झालं, त्या बाईनं बिचारीनं अशी डाळ करायला घेतली, डाळ करायला घेतली आणि टाकायची, जातं फिरवायचं. डाळ करायला घेतली, टाकायची, जातं फिरवायचं, जातं फिरवायचं. तितक्यामध्ये एक मूठ उचलली आणि त्या मुठीतून आवाज आला, ए बाई थांब थांब म्हणला, थांब. ती जरा शिदच केली, म्हणली काय हातात पाहिलं तर तिथून एक हरभरं बोलायले. म्हणले ए बाई थांब थांब थांब. ती म्हणली काय रे दादा काय झालं? ते म्हणला मला जात्या टाकू नको. तू काय करू नको? मला जात्या टाकूच नको. महाराज बघून घ्यायचंय का आधी? मला जात्या टाकूच नको. ती म्हणली काय रे काय झालं? ते म्हणला बाई मोहन कुच्चर आहे म्हणला, कुच्चर फुटतच नसतो म्हणला मी. ती म्हणली तुझं नाव कुच्चर आहे तर मव नाव निब्बर आहे म्हणली, निब्बर. हा म्हणली शेजारच्या झिंजा उपटून काढते भांडणं लागली तर. मव बी नाव निब्बर आहे म्हणली, तुला फोडूनच दाखवते, तू ही डाळच करून दाखवते. तिनं घेतलं आणि टाकलं महाराज. येडा फिरीला सगळ्या हरभऱ्याची डाळ झाली, पण कुच्चर माऊली महाराज जशाला तसाच. दुसऱ्या मुठीमध्ये कुच्चरला उचललं, दुसरी मुठ टाकली, जात फिरीलं, सगळ्या हरभऱ्याची डाळ झाली. कुच्चर जशाला तसाच. 3 येडे झाले, 4 येडे झाले, 5 येडे झाले, आखी डाळ करणं झाली. कुच्चर जशाला तसाच. आता हिचे बिचारीचे पाखडाच्या पाखड गेली. ही म्हणली पण तुला सोडित नाही म्हणली. कसं सोडाव? हरभऱ्याला का कमी महिन्यात आहे का? बी परतलं तर डबल पेरावं लागतंय, बैल नसले तर बैल आणावं लागतात, याच्या त्याच्या पोटाला लागावं लागतंय, आख्या आंबीमध्ये फवारावं लागतंय, निंदावं लागतंय, खुडावं लागतंय, राखावं लागतंय. हरभऱ्याला लागणारी माकडं वेगळीच, शेतातली सगळं वेगळंच, किती राखावं लागतं. एक हरभरं कसं वाया जाऊ द्यावं? होय चौकदार, जाऊ देता येते का? हा, ती म्हणली वायाच जाऊ द्यायचं नाही. गेली मालकाकडे, मालकाकडे गेली. मालक म्हणली अख्खं गाव तुम्हाला म्हणतंय की रावसाबा एवढा चंगूस माणूसच नाही. रावसाब चहात माशी पडली तर चहा डबल एकदा गाळून घेते, पण चहा फेकून देत नाही. हे हरभरं आपण वाया जाऊ द्यावं का म्हणली. ते म्हणला नाही नाही, असं कसं वाया जाऊ द्यावं? वाया जाऊ देता येत नाही. ती म्हणली पण याची एक अडचण आहे. ते म्हणला काय अडचण आहे? म्हणली हे म्हणाले कुच्चर आहे. हे कसं आहे? कुच्चर आहे. मग ते म्हणला कुच्चर असलं तर काय नाही, फुटतच नाही म्हणले. ते म्हणले अरे मग तुला माहित आहे का म्हणला माया पैलवानकी केलेली आहे. मग हाबूक बसलं नाही, तब्येत नाही ना त्याच्यामुळं. मया पैलवानकी केलेली आहे, मारा तुम्ही मारा. हा पैलवानकी केलेली आहे म्हणला, याला सोडीतच नाही. त्यानं असं कुच्चर हरभरं घेतलं. कुच्चर म्हणाले नको नादी लागू, आखा गाव झटला रे मया नादी लागून. तू कशाला नादी लागायला म्हणला? हरभऱ्याचं चाललंय बरं, हरभऱ्याचं. हा नको नादी लागू म्हणला. ते म्हणला असं बघतोच म्हणला. असं टाकलं माऊली महाराज, दाबलं की कडकन आवाज आला. ती बाई खुश झाली, म्हणली कुच्चर फुटला, कुच्चर फुटला. ते म्हणला कुच्चर फुटला खरा ये, पण कसं दुखायलं इथं. असं टाकलं महाराज, हरभऱ्या संग दातच बाहेर, दातच बाहेर आला, दाढच पडली. ते म्हणला तरी सोडित नाही, कमीत कमी हे पोटात तर पचन म्हणला. त्यानं धरला असं गिळूनच घेतला महाराज, गपकन लगे. आणि सकाळी लगबगीने निघाला. सकाळची विधी उरकली, आपलं डबं घेऊन धोतर आवरलं असं घराकडे निघाला की कुच्चर म्हणाला कसं? कुच्चर जशाला तसाच. दृष्टांताहून सिद्धांताकडे या. ह्या कुच्चरला संपवण्यासारखं मायेला संपवण्याच्या जर आपण नादी लागतील तर ही माया आपल्याला संपवण्याशिवाय राहणार नाही. त्याच्यापेक्षा सोपं काय करा,
महाराज म्हणले देवालाच नवस करा खंडेराया तुझं करी ते नवसू मरू दे रे सासू खंडेराया. मग आता माया नावाची सासू मेली. जनाबाई म्हणल्या एवढ्या भागत नाही, तू काय कर माझा सासरा सुद्धा मरू दे. सासू मेल्यावर तुटे सासू मेल्यावर संत जनाबाई महाराज की. जनाबाई महाराज म्हणले ही माया नावाची सासू मेली की तू काय कर सासरा आहे मरू दे. अहंकार नावाचा सासरा. अहंकार अहंकार तरी कशाला म्हणायचं. अहंकार म्हणजे याची शास्त्रशुद्ध भाषा जर बघितली तर देहाला मी संबंध आणि देहा संबंधानं असणाऱ्या पसाऱ्याला माझं समजणं याला शास्त्राच्या भाषेमध्ये अहम अध्यास आणि मम अध्यास म्हणतात. अहम म्हणजे काय, मी आत्मा न असताना सुद्धा देह समजणं हा झाला अहम अध्यास. आणि या देहाच्या संबंधानं असणारा माईक पसारा सत्य समजणं हा झाला मम अध्यास. असाच मम अध्यास अर्जुनाला झाला होता. ते काय म्हणला, देवा येडा का खोळा म्हणला, सगळे समोरचे महेश दिसलीत की रे. पण देवाला काय सांगावं लागला, राजा सगळे तू नाहीत आणि तू सुद्धा अर्जुन नाहीस म्हणजे तू आत्मा आहेस, तू माझंच स्वरूप आहेस. मग परमार्थामध्ये जर सगळ्यात जास्त घातक काय असेल तर तो अहंकार आहे. परमार्थामध्ये सोडून द्यावं, व्यवहारामध्ये सुद्धा अहंकार घातक आहे महाराज. व्यवहारामध्ये सुद्धा अहंकार करून चालत नाही. व्यवहारामध्ये सुद्धा अहंकार करणाऱ्या माणसाच्या जवळ लोक खूप कमी जातात. तो भले कोणता श्रीमंत असेना, भले एखादा मोठा कीर्तनकार का असना, भले एखादा मोठा कलाकार का असना महाराज, कोणी असू द्या, ज्याच्याकडे अहंकार जास्त आहे. अहंकाराला तुका म्हणे वाया गेला, तुका म्हणे वाया गेला, तुका म्हणे वाया गेला. तुका म्हणे वाया गेला, तुका म्हणे वाया गेला, तुका म्हणे वाया गेला.
तिथंच वाया गेला. मला सांगा, एखादा माणसं जर गर्विष्ठ असेल, एखादा माणूस त्याच्याजवळ आपण जाऊन गेलं की कवाय तुंबून बसलेलं असल्यावर कशाला कोण जाऊन बोलन? मला सांगा, मग अहंकारी माणसाच्या जवळ जर माणूसच येत नाही तर देव कसा येईल महाराज? नाथ महाराज तर म्हणले की आम्हाला भक्ती प्रेमाविना ज्ञान नको, कारण ते अहंकार निर्माण करते. अभिमान नित्य नवा दया माझी अभिमान नित्य नवा दया माझी अभिमान नित्य महाराज म्हणले त्याच्यामध्ये अभिमान म्हणजे अहंकार आहे. भक्तीमध्ये अहंकार का होत नाही? भक्तीची आटच पहिली आहे की संपूर्णतः समर्पण होणं. समर्पण झालं म्हणजे अहंकार शिल्लक राहत नाही. पण ज्ञान अहंकार म्हणजे दुसरं काय नाही. एकदम व्यवहाराच्या खालच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर मी करताय असं संबोधन, मी करताना हे बाकीचं माझं असं संबोधन. पण परमहंस अवस्थेला गेलेल्या ज्ञानी महात्म्याच्या बाबतीत बोलताना ज्ञानोबा असं म्हणतात, मी आणि माझे ऐसी खून विसरले जयाचे अंतकरण, तोची संन्यासो जाणं निरंतर. म्हणजे मी आणि माझं असं विसरून जावं तेव्हा तो परमहंस अवस्थेला जातो. म्हणजे परमार्थामध्ये हा अहंकार घातक आहे. बरं, अहंकार गेल्यानं काय होईल तर जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा बोध होईल. काय होईल? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा बोध होईल, ज्याला वेदांताच्या भाषेमध्ये मोक्ष असं म्हणतात. पण मोक्ष झाल्याच्या नंतर सुद्धा काय होतं माहिती आहे का? म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान झाल्यानंतर सुद्धा माणसाच्या मनामध्ये काही काही असंभावना राहतात. असंभावना म्हणजेच काय? शंका. शंका हा कोणता शब्द आहे? स्त्रीवादी शब्द आहे. शंका, ती शंका म्हणतो तर तो शंका म्हणतो ती शंका. शंका म्हणजे असंभावना. याला शास्त्रानं सांगितलं प्रमाण असंभावना आणि प्रमेय असंभावना. प्रमाण असंभावना म्हणजे काय? शास्त्रामध्ये जे प्रतिपादन केलेलं आहे, जे प्रमाण म्हणून जोडलेलं आहे, त्याच्या संदर्भाने निर्माण होणारी शंका म्हणजे प्रमाण असंभावना. आणि प्रमेय म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा जो सिद्धांत आहे, मी आणि देव वेगळे नाहीत असा जो सिद्धांत आहे, या सिद्धांताच्या विरुद्ध कधी कधी मन जातं, मनामध्ये शंका निर्माण होती. मन काय म्हणतंय? अबे असं कसं म्हणतंय? तू आणि देव एक कसा? आपल्याला आता मी तुम्हाला बसल्या जागी म्हणलं तुम्ही देव आहेत, तुम्हाला खरं वाटतंय का? नाही. पण भूत लागलंय म्हणलं तर लय लवकर खरं वाटतंय. आणि त्यातले त्यात मी लिंब देतो म्हणलं की माझ्याकडे उद्या रंजकच लागते. तुम्ही देव आहेत म्हणलं की तुम्हाला खरं वाटत नाही, पण तुम्ही देव आहेत. पण हा देव असल्याचा तुम्हाला बोध जरी झाला तरी शिल्लक राहते ती प्रमेय असंभावना. म्हणजे प्रमेयाच्या संदर्भात असणारी शंका. थोडं शास्त्राचं चिंतन करतो, बाकी लय जास्त जडजड करीत नाही. पुन्हा एखादा विनोदी दृष्टांत सांगतो तुमच्यासाठी. तुम्ही आम्ही खेळी मिळी, आपलाच कारभार आहे घरचा. काय याला काय म्हणतात? प्रमेय असंभावना. शास्त्र असं म्हणते की बाबा रे, जीव आणि देव हे वेगळे नाहीतच मुळात. याच्यामध्ये जे फरक आहे ते फक्त आवरणाचा फरक आहे. तसा 3 दोषाचा फरक आहे, मल, विक्षेप आणि आवरण. पण मल आणि विक्षेप हे आवरण असल्यामुळेच येतात. आवरणच नसलं तर ते कसे येतील? मग आवरणाचा जो दोष आहे, आता तुम्हाला एकदम व्यवहाराच्या भाषेमध्ये सांगतो. आपल्या घरी गाडगा असते, गाडगं. गाडग्यात हात घातल्या अवकाश आहे का नाही? अवकाश, स्पेस आहे का नाही? आणि बाहेर हा सगळीकडे अवकाश आहे का नाही? आहे ना. बाहेरही सगळीकडे अवकाश आहे, गाडग्यातही अवकाश आहे. पण गाडगा असल्यानं गाडग्यातल्या अवकाशाला काय म्हणतात? घटाकाश. बरोबर आहे. आणि राहिलेल्या अवकाशाला काय म्हणतात? आकाश. समजायला ना तुम्हाला? राहिलेल्या अवकाशाला म्हणायचं आकाश, आणि गाडग्याच्या मध्ये जी पोकळी आहे त्याला म्हणायचं काय? घटाकाश. इतरत्र पोकळीला आकाश आणि गाडग्याच्या मधल्या पोकळीला घटाकाश. समजा गाडगं फुटलं, गाडगं फुटलं, आता त्याच्यामधलं घटाकाश गेलं कोठं? आकाश झालं. तसंच जीवाच्या ठिकाणचं अज्ञानाचं आवरण फुटलं तर जीव कोण झाला? देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार.
ज्या वेळेला जीवाचं हे अज्ञानाचं आवरण नष्ट होतं त्यावेळेला जीवच देव होतो. महाराज म्हणले देव दुसरीकडे कोण नाही, तुझा तुझ्याच पाशी आहे. तुझा आहे तुझं पाशी तरी तू जागा भुललासे, तरी तू जागा भुललासे, तरी तू जागा भुललासे. तुझा आहे देव दुसरीकडे नाहीच हो, तुमचा तुमच्याच पाशी आहे, पण शोधायची जागा चुकली. सर्व घटी राम देहाती, सर्व घटी राम देहाती. हरिपाठामध्ये आपल्याला दोन दृष्टांतातून एकाच चरणात दोन दृष्टांत आले आहेत. सर्व घटी राम देहा देही एक. सर्व घट म्हणजे काय तर जीव, प्रत्येकाच्या आतमध्ये काय आहे, राम आहे. कशा प्रकारे येते यालाही वर्णन करताना दृष्टांत दिलाय. जसं सूर्यापासून असंख्य किरण निघतात तसं त्याच ब्रह्मापासून असंख्य जीव निर्माण झालेले आहेत. विठ्ठला विठ्ठला. पण महाराज हे जरी खरं असलं, हे जरी खरं असलं, हे जरी खरं असलं तरी माणसाच्या मनामध्ये संशय येते. बाबा रे, मी आणि देव एक कसा असेल, मी देव एक कसा असेल. तिथं योगशास्त्रकारांनी तर असं म्हणलं की जीवाच्या ठिकाणी पंचक्लेश आहेत आणि परमात्म्याच्या ठिकाणी पंचक्लेश नाहीत. आता याचा विस्तार करीत बसला दुसरं एक कीर्तन होईल, पण उगं तुम्हाला पुरावा म्हणून देऊन चाललो. पण यावेळेला याला उत्तर देताना वेदांतकर्त्यांनी असं म्हणलंय की बाबा ते पंचक्लेश अंतकरण नावाच्या उपाधीमुळे प्रकाशित होतात. वास्तवात ते ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जीवा त्याच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ते भेद नाहीत. बरोबर आहे ना, त्याच्या ठिकाणी ते भेद नाहीत, ते भेद प्रतिभासित होतात नाहीत. हे जगत सुद्धा परब्रह्माच्या ठिकाणी कसं प्रतिभाषित होत आहे की म्हणे रज्जूवर जसा सर्प दिसला का तसं हे जगत दिसलं. रज्जू सर्पाकार भासियले जगडंबर. हे जगतच तसं दिसलं, हे जगत तसं दिसतं, त्याच्यामुळं संशय येतो. बाबा देवन आपण कसे एक, देवन आपण एक कसे, एक नाहीतच ना. काय झालं बघा, निमनिमत्या अंधारामध्ये आता समजा इथं सगळा उजेड आहे टकटक, या स्टेजच्या पाठीमागं उजेड आहे का अंधार आहे? उजेडही नाही आणि अंधारही नाही. स्टेजच्या पाठीमागं उजेड पण नाही आणि अंधारही नाही, निमनिमता प्रकाश म्हणतात त्याला. आता तिथं काय झालं, दोरी पडली. तिथं काय झालं, दोरी पडली. आणि इथून कीर्तन सुटल्यावर गावाकडे झाला, एखादी इथून समजा गडबडीने एखादा माणूस निघाला, एखादा माणूस गडबडीने निघाला आणि त्याचा दोरी पाय पडणं आणि त्याला दंदिशा उडी, बाप म्हणला स्वरूप.
आणि जे मनसाल महाराज घराकड पळालं, दुसऱ्या दिवशी सकाळी आलं, मारुतीरायाचं दर्शन घेतलं आणि वापस निघाल्यावर पाहिलं तर दोरीचं खांडूक पडलं. दोरीचं काय पडलेलं होतं? खांडूक. मग काय झालं? आता मला सांगा, त्या दोरीच्या खांडकाला ते भेईन का? आता रात्री ज्याला भेलतं ते काय होतं? काय होतं? दोरीच होती. मग रात्री भेलं ना आता का नाही भेलं? आता का नाही भेलं? कारण त्याला ज्ञान झालं, त्याला त्याचं ज्ञान झालं. अगोदर काय होतं? अज्ञान होतं का? नाही महाराज, नाही. सामान्य रूपाचं ज्ञान आणि विशेष रूपाचं अज्ञान. फक्त अज्ञान नाही, सामान्य रूपाचं ज्ञान आहे त्या ठिकाणी, पण विशेष रूपाचं अज्ञान असतं. भ्रम कसा होतो? सामान्य रूपाचं ज्ञान असावं आणि विशेष रूपाचं अज्ञान असावं तर भ्रमाची सिद्धी होती, नाही तर भ्रमाची सिद्धीच होत नाही. तसा त्याला भ्रम झाला. तसंच जीव हा अज्ञानामध्ये असल्यामुळं सगळा जगत परब्रह्म असताना सुद्धा या ठिकाणी परमात्म्याऐवजी जगाची प्रचिती येते. यालाच म्हणायचं शंका. आणि हीच शंका रूपी नंदन जनाबाई म्हणल्या मरू दे. सासरा मेल्यावर होईल आनंद, सासरा मेल्यावर होईल आनंद, सासरा मेल्यावर होईल आनंद, सासरा मेल्यावर हो सासरा मेल्यावर जनाबाई महाराज म्हणल्या, देवा अहंकार नामी सासरा जरी मेला तरी प्रमाण असंभावना प्रमेय असंभावना रूपी ननंद राहतील, त्या मरू दे. आणि त्याही मरू दे. मग मी काय करेन? गळा घालीन झोळी भंडाराची. कोणते? त्याचे 4 कोपरे कोणते आपण सांगितलेले? विवेक, वैराग्य, समाधी, षटक, संपत्ती आणि मुमुक्षुत्व. की ही ननंद बेली ना, मी काय करीन? विवेक, वैराग्य, समाधी, षटकाची झोळी घालीन आणि तुझ्या पायापाशी राहीन. पायापाशी म्हणजे परब्रह्म स्वरूपाला येण्याचा प्रयत्न करीन. तिथे तुला समर्पित होईन आणि समर्पित झाल्यानं काय करेन? मी माझं ब्रह्मज्ञान करून घेईन आणि अशा जीवानं सासूरवाशीन झालेले मी मुक्त होईल आणि कुठं जाईल? जाईन त्या माहेरा निजाचिया. येता मते येता अवकाश आपल्या ठरलेल्या वेळेमध्ये अभंगाचा तसं बघायला गेलं तर कूट प्रकरण आहे. कूट प्रकरणाचे अभंग फार जटिल असतात. थोडक्यात सांगायचं गेलं तर जे मी लय भारी आहे मी अभंगाचे अर्थ गुरुकडं न शिकता लावतो असं म्हणणाराची थोडा शब्द खालचा वापरतो, जिरवण्यासाठीच असे अभंग आहेत. जे म्हणते का मला गुरुकडे शिकायची गरज नाही, साधना करायची गरज नाही, काही नाही, अभंगाचे अर्थ आपण असेच लावतो, हे त्याच्यासाठीच कूट प्रकरणाचे अभंग असतात. तरी या अभंगाचा अर्थ असा असला पाहिजे, असेलच असं नाही. माझा जिथपर्यंत अभ्यास आहे, मला जिथपर्यंत कळतं तिथपर्यंत अभंगाचा अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. जसं सासूरवासनेला वाटतं सासूरवासाला कंटाळून सासू सासरे नणंद मरून जावं, तसंच जीवरूपी सासूरवाशी झालेल्या जीवाला वाटतं की
माझी मायारूपी सासू अहंकारूपी सासरा आणि शंकारूपी ननंद मरून जावी आणि जसं त्या सुनेला वाटतं मी मोकळं मुक्त व्हावं तसं जीवाला सुद्धा वाटतं मी मुक्त व्हावं. जनाबाईच्या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. 1-5 मिनटं घेतो आणि थांबतो. बघा माझी मोजून 5 मिनटं घडीकडं पहा एकदा, जास्त घेत नाही. काय जनाबाईच्या अभंगावर बोललं पाहिजे असा माझा मानस आहे महाराज. का बोललं पाहिजे? कारण जनाबाई आपले आहेत. जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगावरती बोलणारे खूप महाराज मंडळी आहेत. नामदेव महाराजांच्या अभंगावरती बोलणारी नामदास परंपरा आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या अभंगावरती बोलणारी गोसावी परंपरा आहे. इतरत्र साधू संत महात्म्यांच्या अभंगावरती बोलणारी परंपरा आहे. पण जनाबाईच्या अभंग एक वेगळीच आल्हाददायकता देतात. जनाबाईच्या अभंग किती सुखद असावे महाराज. जनाबाईच्या अभंगाचा लेखक साक्षात भगवान पांडुरंग परमात्मा झाला हो. जनाबाईचं महात्म्य किती अहो. ज्या कबीराची कीर्ती सगळ्या भारतानं झाली ते कबीर जनाबाईला पाहण्यासाठी आले आणि जनाबाईला पाहण्यासाठी आल्याच्या नंतर पाहतात तर काय महाराज, प्रमाण देऊ नका फक्त, पाहतात तर काय जनाबाई गौऱ्यासाठी एका स्त्रीला भांडायलेत आणि एका स्त्रीला भांडत असताना कबीराला वाटलं अरे या नामदेवानं काय थोरी गायली, ज्ञानेश्वर महाराजानं काय थोरी गायली, इतकी सामान्य स्त्री जनार गौऱ्यासाठी भांडायली, ही कुठली साधू. कबीराच्या मनामध्ये शंका निर्माण आली. कबीर जनेकडे गेले आणि जनाबाईला म्हणायला लागले अगं तू इथं लई कीर्ती ऐकली मी, तू साधू आहेस. ती म्हणली अहो महाराज काय नाही हो, मी साधूच आहे. तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही शंकेचं कधी निरासन करा, पण ही माझ्या गौऱ्याने आली. मग त्या ठिकाणी कबीर महाराज म्हणले तुझ्या गौऱ्या आणि तिच्या गौऱ्या ओळखायच्या कशा. ती म्हणली काहीच नाही, प्रत्येक गौरीला फक्त कान लावा. ज्या गौरीतून माझ्या भगवंताचं नामस्मरण येईल ती गौरी माझी आहे, ती गौरी माझी आहे. कबीर महाराजांना गौरी उचलली, गौरी कानाला लावली. जनाबाईच्या गौऱ्यामधून विठ्ठल विठ्ठल आवाज यायला लागला आणि कबीर महाराजाच्या मुखातून शब्द निघाले जना जना सब कहे नाम देव की दासी, कहत कबीरा सुन भाई साधू जनी सब संतो की काशी, जनी सब संतो की काशी. तेच कबीर महाराज पुन्हा त्यांच्या ठिकाणी गेले आणि ठिकाणा गेल्याच्या नंतर कबीर महाराजाचं स्वागत सगळ्यांनी केलं. कबीर महाराजानं तिथं त्या तीर्थक्षेत्रावरती जनाबाईची महती सांगायला सुरुवात केली आणि म्हणायला लागले कबीराला काय पुजायले, कबीराला काय वंदायले, कबीरा कबीरा क्या करे, अरे जा भीमा के तीर एक जनी के भक्ती में बह गए लाख कबीर, बह गए लाख कबीर. जनाबाईची भक्ती एवढी मोठी आहे की असे लाख कबीर म्हणले जनाबाईच्या सामर्थ्यामध्ये वाहून जातात. एवढ्या सामर्थ्यशाली जनाबाई, म्हणून त्यांच्या अभंगावरती बोलणारं कोणीतरी असावं असा माझा प्रामाणिक मानस होता. म्हणून मी असा एक निश्चय केला की प्रासंगिक कीर्तन सोडता जनाबाईच्या अभंगावरती आपण बोलण्याचा प्रयत्न करावा. मग सुरुवात करायला जन्मभूमीपेक्षा चांगले ठिकाण काय असू शकते. ज्या गावामध्ये आपला जन्म झाला, जिथल्या गावातल्या गाववासियांनी आपल्याला मायबापासारखं प्रेम दिलं, लेकरासारखं सांभाळलं, ज्या वेळेला मला विठ्ठल विठ्ठल म्हणता येत नव्हतं त्यावेळेला माझे कीर्तन ऐकण्यासाठी लोकांनी गर्दी केली, लय प्रेम दिलं लोकांना. आणि आजचं प्रेम तुम्ही सगळ्यांना पाहिलं की आणखीन काय प्रेम द्यायला पाहिजे महाराज. बघा महाराष्ट्राच्या पाठीवर कुठेही जाऊ द्या, मी खानदेशामध्ये गेलो, विदर्भामध्ये गेलो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा गेलो, पण जन्मभूमीमध्ये जे आल्हाददायकता असते, ज्याला अलीकडच्या मराठीत वाईब म्हणतात, ते इतरत्र कुठंच भेटत नाही महाराज, कुठंच भेटत नाही. मला गावकऱ्यांनी एवढं प्रेम दिलं, माझ्यासारख्या अज्ञान बालकापासून ते एका यशस्वी तर म्हणत नाही पण सर्वसाधारण कीर्तनकारापर्यंतचा माझा प्रवास तुम्ही उभ्या डोळ्यानं पाहिला. आणि या प्रवासामध्ये सगळेजण माझ्यासोबत राहिले. तुमच्या सगळ्याच्या चरणावरती साष्टांग दंडवट करून तुम्हाला धन्यवाद देतो. एवढंच काय महाराज, गावाच्या घरच्या मायबापाच्या आणि गावाच्या सगळ्याच्या चरणामध्ये माझ्या चामड्याचे जोडे करून जरी घातले तरी तुम्हा श्रोत्या मायबापाचे तुमचे उपकार मी फेडू शकणार नाही. मी कुठेही गेलो तरी अंतःकरणामध्ये गावाविषयी जी निष्ठा आहे ती येत किंचितही ढळणार नाही, एवढंच तुम्हाला सांगतो. विठ्ठल विठ्ठल. 2-4 गोष्टी सांगायच्या एवढ्या की शेवटी तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला सांगतो, आयुष्य चांगलं जगा, आयुष्यामध्ये चांगलं राहा. गावामध्ये सप्ताह असताना नामयज्ञामध्ये सहभागी व्हा, ज्ञानयज्ञामध्ये सहभागी व्हा, अन्नदानामध्ये सहभागी व्हा.
ज्ञानेश्वरी पारायणाला या, ज्ञानेश्वरी पारायणाकरता बसा. ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही हो. तुम्हाला सांगू, आपल्या जीवनाचं कल्याण व्हावं जर असं कोणाला वाटत असेल, आपलं भलं व्हावं असं जर कोणाला वाटत असेल आणि आपलं भलं होण्यासाठी स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी जर कोण करून घेतली असेल तर जगद्गुरु तुकोबाराय आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्याशिवाय तुमच्या आमच्या हिताचा कोणीच विचार केला नाही. मग त्यांचा संघ आज आपल्याला घडत नाही ना, तर ते आपल्यात नाहीत असं नाही महाराज, ते आपल्यामध्ये आजही गाथ्याच्या आणि ज्ञानेश्वरीच्या रूपाने आहेत. एकदा ज्ञानेश्वरीचा संघ धरा, एकदा गाथ्याचा संघ धरा, तुमचा सुद्धा हनुमान महाराज झाल्याशिवाय राहणार नाही. काय केलंय महाराज मी? काहीच नाही, फक्त गावात ज्ञानेश्वरी पारायण करायचो. सगळ्यांना मला मी शेंबूड पुशीत होतो तेव्हापासून वाढलेलं पाहिलेलं आहे. गावातल्या पंक्तीला पाणी वाढीत होतं तेव्हापासून पाहिलेलं आहे. होळीला गौऱ्या चोरून नेत होतं तेव्हापासून पाहिलेलं आहे. जांबा बोरायसाठी मार खाल्लेलं सगळ्यांना पाहिलेलं आहे. पप्पानं तुडिलेलं सगळ्यांना पाहिलेलं आहे. आणि आज मी तुमच्या सगळ्याच्या पुढे उभं टाकून तुम्हाला 2 शब्द सांगण्याच्या लायकीचा जर कशामुळे झालो असेल तर त्याचं कारण ग्रंथसम्राज्ञी ज्ञानेश्वरी आहे महाराज. ग्रंथसम्राज्ञी ज्ञानेश्वरीचा संघ करा, जगद्गुरु तुकोबारायाच्या गाथ्याचा संघ करा. आयुष्यामध्ये पैसा येईल, पैसा जाईल, प्रतिष्ठा येईल, प्रतिष्ठा जाईल, पण या ज्ञानेश्वरीच्या शब्दातून, तुकोबारायाच्या गाथ्याच्या शब्दातून जे सुख मिळेल ते सुख अजरामर तुमच्या मृत्यूकाळापर्यंत टिकल्याशिवाय राहणार नाही. तुकोबारायाचा संघ धरा, ज्ञानेश्वरीचा संघ धरा, तुमच्या आमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आयुष्य जगत असताना छत्रपती शिवाजी महाराजाचा, कर्म करत असताना शिवाजी महाराजाचा डोळ्यापुढे आदर्श ठेवा. शिवाजी महाराजाचे विचार किती श्रेष्ठ होते. ज्या वेळेला शिवाजी महाराजाचा मृत्यू झाला त्यावेळेला सर्वात मोठा शत्रू असणार औरंगजेब सुद्धा त्यानं स्वतःची नमाजाची चटई ओढली, घुटण्यावरती बसला आणि म्हणायला लागला, या अल्लाह ताला तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना और जात की इज्जत करने वाला, बड़े बुजुर्गों का सम्मान करने वाला मर्द शिवा तेरे दरबार में आ रहा है, उसका जंगी से स्वागत किया जाए. या खुदा उसका जंगी से स्वागत किया जाए. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार महाराज एवढे मोठे होते. आजही शिवाजी महाराजाचा उद्घोष जर केला तर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. शिवाजी महाराज चालताना काय घोषणा व्हायची? महाराज गणपती प्रजापती भूपती सुरनरत्न श्रीपती राजनी धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. या शिवाजी महाराजाचा आदर्श घ्या. महाराज शिवाजी महाराज हे काही व्यक्ती नाहीत. शिवाजी महाराजाला विचार रूपानं स्वतःच्या डोक्यामध्ये ठेवा, आयुष्याची वाटचाल करा. शिवाजी महाराजाचे विचार किती श्रेष्ठ आहेत. एक उदाहरण सांगतो आणि थांबतो. शिवाजी महाराजाचा मृत्यू झाल्याच्या नंतर औरंगजेब इथं आला आणि औरंगजेबाला वाटलं मराठ्याचं स्वराज्य आपण काबीज करावं. 5 लाख सैन्य घेऊन औरंगजेबाला, आणि मराठ्याचं सैन्य अवघं 1 लाखाचं. एका सरदारानं विचारलं, पातशाह एवढं मोठं आपलं सैन्य, 1-1.5 लाख सैनिक पाठवले असते तर मराठ्यांचं स्वराज्य नष्ट झालं असतं. त्यावेळेला औरंगजेब म्हणाला, अरे वेड्या, मी इथं मराठ्यांचं स्वराज्य मिळवण्यासाठी नाही आलो, तर शिवाजी नावाच्या माणसानं इथल्या मनामनामध्ये जो शिवाजी नावाचा विचार पेरलाय तो विचार मारण्यासाठी मी आलो. एवढे शिवाजी महाराज मोठे होते. मधल्या काळामध्ये हा शिवाजी नावाचा विचार आपल्या मनातला असाच मेला, पण अवघ्या महाराष्ट्रामध्ये हा शिवाजी नावाचा विचार महाराज खऱ्या अर्थानं कोण पेरला असेल आजच्या काळामध्ये, त्या माणसाचं नाव आहे मनोज दादा जरांगे पाटील. त्या माणसाच्या सोबत राहा. तुमच्या आमच्या लेकराचं निमशिम भलं केलंय, निमशिम भलं तो माणूस येत्या काळात निश्चितच केल्याशिवाय राहणार नाही, याची मी तुम्हाला शाश्वती देतो आणि माझी रजा घेतो. ज्ञानेश्वर माऊली.